तुम्हाला पद्मश्री मिळाल तेव्हा आलो होतो आम्ही. ते युद्ध कधी झालं होते? जन्म सांगली. ते थोडं तिकडे घेता गेलो. टीम ऑलिम्पिकला झाली ना 75 दिवस. आता काल गेले. इथं रक्षक सोसायटीला माझा मोठा स्विमिंग पूल आहे. हो का? रोज ते दाखवते. ते रक्षकच्या इथं कोपऱ्यात तुम्ही झेंडा बशी आला ना, स्विमिंग पूल आहे आर्मी केलं. ओके ओके. वेबसाईटवरती काय सगळं टाकतात आणि तिची गाणी मी पण देतो. ते काय व्हिडिओ आहे का पिक्चरच्या ठिकाणी देत होतो. फक्त हायवेन पाठवलं होतं मी, पाठवलं मी तुम्हाला. त्या तिथले स्पॉटचे जे असतील शूट करताना त्याला achievement. It's a producer and a director's dream. ओके चाललंय माझ्या चांगला तुम्ही रिकमेंडेशन मसाला काय भरायचं तुम्ही भरलं पाहिजे. सगळे अवॉर्ड मिळाले एखादं भारतरत्न सरकारनं विचार. तुम्हाला ते त्यावेळेला तुम्ही काय हा चतुर चॅम्पियन हे नाव डायरेक्टर म्हणजे कबीर खान आणि जे हे लोक व्हायचे का तसं? तसं तेवढं येतं पण नाव दुसरं होतं. अच्छा नाव दुसरं. एकदम मनात एक प्रकारचा आनंद आणि एक म्हणजे भरून अंग आलं. एक प्रकारचा आनंद पण झाला की बाबा माझा जे स्टोरी आहे एक खरी स्टोरी आहे आणि खरोखर कबीर खानने जे देशापुढं चांगली आणि पब्लिक सगळ्या स्वतःच्या ह्याच्यावर चांगली मांडली ह्याचाच जास्त आनंद झाला. 8 वर्ष जवळजवळ चालले होते कबीर साहेब त्यांची टीम आणि माझा मुलं. तर त्यांना काय असं जोर पडले फोनवरच जास्त बोलत होते. आधी पण या चित्रपटाचं चित्रीकरण होत होतं त्यावेळेचा प्रसंग नेमका काय झाला होता का ते थांबलं म्हणजे ते पिक्चर बनवाया जवळजवळ 10% बनवल्यानंतर त्यांनी फाशी लावली. त्याचं कारण मला पण काही समजलं पण तो चांगला येतो. इथं घरी यायचा थोडं पिक्चरच्या बद्दल अजून काही राहिलं तर स्टोरी परत विचारायचं असं चाललं होतं. तो 4-5 वेळा इथं माझ्या घरी येऊन गेला होता सुशांत. संकटांचा सामना करायचा सगळ्या काय एक हँडिकॅप माणसाला नेहमी काहीतरी प्रसंग येतच आणि असे अनेक प्रसंग आले त्याच्यावर मात करत गेलो. कधी बाबा मुलांना शाळेत फी भरायसाठी मुलांना डॉक्टर बनवलं तर पैशाचा प्रॉब्लेम हे पेन्शन ते जुनी पेन्शन. आता ते नवीन पेन्शन तर भरपूर मिळते पण आता जुनी पेन्शन भरपूर कमी मिळते. त्यामध्ये माझ्या मुलींना मी चांगलं शिकवलं डॉक्टर बनवलं. मुलाला पण इंजिनियर्स म्हणून तो पण आता सगळं आता व्यवस्थित. तुम्ही चित्रपट बघितल्यानंतर कोणता असा क्षण होता ते पाहिल्यानंतर तुम्हालाही खूप अभिमान वाटला? नाही संपूर्ण पिक्चर बघितलं एक
प्रकारचा आनंदाने हुशीर माझं एक काम केलेलं हे सगळं माझी स्टोरी बरोबर दाखवली म्हणून एक प्रकारचा आनंद पण होता आणि थोडंसं असं पण बरोबर. त्यात एक असा क्षण जो तुम्हाला सगळं तुमचा अख्खा जीवनपट तुमच्या नजरेसमोर आणून ठेवला, तो क्षण कुठला? सगळ्यात लास्टला जे मेडल मिळवलं मी आणि त्यावेळेला भारताचा झेंडा उंच 2 नंबरचा झेंडा असं ते झेंडे आपल्या भारताचा वर गेला म्हणजे सगळ्यात मला आनंद आला की आपल्या भारतात आणि माझं नाव पण चांगलं आलं. हा सण मोठा होता आम्ही केलं. एकदम चांगला. तो एकदम मुला सगळं तो माझ्यावर हे करून आणि माझ्या मुलांना तो अरे आपका बेटा माझ्या मुलाला तो नेहमी चिडवतो की मेरा बेटा आहे. कधी कधी ट्रीटमेंट दाखवतो की मैं अभी डरता नाही. म्हणजे तो म्हणजे काम करत करत असं मस्करी पण करतो. तुमचं त्याचं किती वेळा भेटणं झालं होतं? किती वेळा बोललो? शूटिंगला एक टाइम आणि आता जो पिक्चर कंप्लीट झाल्यानंतर चीफ ऑफ द आर्मी स्टाफ सगळ्या काही भोपाळ साई असं बऱ्याच ठिकाणी त्यांच्याबरोबर आम्ही तिघजणी कबीर खान हे मुंबईला सुद्धा ज्यावेळेला ओपनिंग पिक्चर केला तो मुंबईला हे झालं रिलीज. अपंगत्व आलं, वेगवेगळ्या संकटामध्ये खचून जातात, त्यांना तुम्ही काय संदेश देताय? माझे हे खचून जे घेतात आता की ज्यांनी माझा पिक्चर ते खचून जाणार नाहीत, ते एकदम हे करते. काय अपेक्षा आहे तुमची? माझी तशी अपेक्षा असं काही बाकी नाही. ते मला काय द्यायचं असेल तर गव्हर्नमेंटने द्यावं हेच बस. तुमचं पिक्चर बघून काही खेळाडू तयार होतील? हा 100%. आज परवा का साईला गेलो होतो. साईला एक मुलगी जुडोमध्ये ऑलिम्पिकला हे केले तर त्याचा मूड एकदम डाऊन झाला होता की मला काय म्हणजे सिलेक्शनच्या ह्याच्यात प्रॅक्टिस वगैरे करायचं मूडच डाऊन झाला होता. पण माझं हे जे पिक्चर बघून तिच्या परत आली मी आता परत ऑलिम्पिकला खेळू. भोपाळला मी आता गेलो होतो. भोपाळ साईचे जे स्पोर्ट्स तर त्याला चीफ गेस्ट म्हणून मला बोलवलं होतं. तर त्यामध्ये एक मुली खचून गेली होती की मला परत चान्स मिळणार नाही मिळणार, मी करणार नाही, माझं आयुष्यात असं झालं तर तिनं माझा पिक्चर बघितला. तिनं स्पोर्ट्स बंद केलेले परत चालू केले मला नॅशनल आणि एका परवा ते ही तिचं माझा पिक्चर बघितलं त्याचं परत ते भाग घेतला आणि ती सिलेक्ट झाली.